संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वाची बैठक संपन्न। दरम्यान भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। राजनाथ सिंह यांच्यासह सैन्याचे उच्चस्तरीय अधिकारी सुद्धा या बैठकीला हजर होते। महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेतला जाण्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या विधानसभेत अधिवेशनामध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त। दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली। पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता। एनआयएच्या तपासातनं माहिती समोर। गर्दीमुळे मात्र ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द केल्याचंही तपासातनं समोर। पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात होते। तपासातनं माहिती समोर। दहशतवाद्यांना काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय। एनआयएच्या तपासातनं माहिती समोर। 15 काश्मीरी कामगारांची या ठिकाणी ओळख पटली। पहलगाम हल्ला प्रकरणी 3 मुख्य संशयितांना अटक। दोघांचाही शोध सुरू। पाकिस्तानच्या गिलगिट भागामध्ये पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शनं तर पाकिस्तान सरकारविरोधात पाकिस्तानातच जोरदार निदर्शनं। खाण आणि खनिज कायदा 2025 विरोधात निदर्शनं। किश्तवाड आणि दोडासह काश्मीरात 13 विविध ठिकाणी लष्कराकडून छापेमारी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई। पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर गोळीबार सुरू। सलग तिसऱ्या रात्री कुपवाडा आणि पूंछ जवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याकडून चोख उत्तर। भारत पाक सीमेवरील पीक काढणी आता 2 दिवसात पूर्ण करा। तणाव वाढलेला असताना सीमा भागातील शेतकऱ्यांना आर्मीकडून निर्देश। स्वतःच लोकांना मारतात आणि पाकिस्तानवर आरोप करतात। पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं ज्ञान पाजाळलं तर आफ्रिदी जोकर माणूस असदुद्दीन ओवैसींचा पलटवार। माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं युट्यूब चॅनल भारतात बॅन। पाकिस्तानातले शेकडो युट्यूब चॅनल्स भारतात बॅन। समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूज सुद्धा भारतात बॅन। पहलगाम हल्ल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। पुणे स्थानकावर माहिती कक्षाची उभारणी। स्थानकावर 24 तास सुरक्षा यंत्रणांची गस्त। पहलगाम हल्ल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी अलर्ट। आज दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी होणार। दोन्ही देश 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार करणार। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्ताननं आता चीनकडे मागितले $1.4 बिलियन। सिंधू जलकरार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आल्यानं पाकिस्तानची कोंडी। रक्ताचे पाट वाहतील असं म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचं कुटुंब पाकिस्तानात सोडून पळालं। लष्कर प्रमुखांनंतर आता बिलावल भुट्टोचं कुटुंब देश सोडून पळालं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण। पहलगाम हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेत। पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांचे कुटुंबीयही चिंतेत। भारताचे 193 मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात कैद। 193 मधील 18 मच्छीमार महाराष्ट्रातले असल्याची माहिती। पाकिस्तानातल्या 5 लाखांपेक्षा जास्त मुली भारतात लग्न करून राहत आहेत। भाजप खासदार निशिकांत दुबे यांची एक्सवर पोस्ट। तर आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं, ट्विट करत दुबेंची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पर्यटकांकडून जास्तीच्या भाड्याची आकारणी। विमान कंपन्यांकडून सुद्धा अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं गेलं। पहलगाममधला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद। पहलगाममधील टॅक्सी स्टँडवर शेकडो गाड्या उभ्याच। दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांची काश्मीरकडे पाठ। पाकिस्तान समर्थन प्रकरणी नालासोपाऱ्यातील 3 जणांना अटक। उस्मान गनी इक्बाल, सय्यद यासह तौशीद शेख आणि अदनान शेख अशी या तिघांची नावं। तिघांनाही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 192 ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी। पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग। मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची तपासणी। गुजरातमधील मेहसाणामध्ये 50हून अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायिक तर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाण्यास त्यांचा नकार। पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबियांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल दिली माहिती। पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर चिकटवले तर रस्त्यावर पायदळी झेंडे चिकटवत पाकिस्तानचा निषेध। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून आंदोलन। संपूर्ण समाजाकडून भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध। तेलंगणा छत्तीसगडच्या सीमेवर 4 दिवसात 28 नक्षलवाद्यांचा खात्मा। करेगुट्टा टेकडीवर गेल्या 5 दिवसांपासून विशेष मोहीम तर 10,000हून अधिक जवानांचा मोहिमेत सहभाग।
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले जळगावमधील पर्यटक पुन्हा आपल्या स्वगृही परतले. आजपर्यंत टीव्हीवर पाहिलेला थरार प्रत्यक्षात अनुभवला. जळगावात परतलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबीती. जळगावात पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नियाज अली भैया फाउंडेशनचं आंदोलन. दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. परभणीमध्ये वसमत रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावले. अज्ञातांकडून पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या विरोधात आता रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी. अमेरिकेतील बांगलादेशी संघटनांची मागणी. तर युनूस यांच्यावर हिंदू आणि आवामी कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप. अरुणाचल प्रदेशात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. अरुणाचल प्रदेशातील जिल्ह्यातील पंचाव भागामध्ये चकमक. SCN या गटाचे 3 दहशतवादी ठार. दहशतवाद्यांकडून 4 शस्त्र आणि दारुगोळाही जप्त. आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवावं ही धनंजय देशमुखांची मागणी योग्य. धनंजय देशमुखांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्यापेक्षा कोर्टात मागणी करावी. दवान यांची यावर प्रतिक्रिया. रात्री उशिरा वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी. तर कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती. शुगर कमी झाल्यानं कराडला त्रास झाल्याचं या वैद्यकीय चाचणीसमोर. तर इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर आता कराडवरील उपचाराची दिशा ठरणार. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी. रणजित कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी संरचनेमध्ये आता बदल होण्याची शक्यता. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची माहिती. तसा प्रस्ताव केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आल्याची माहिती. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीची बॅनरबाजी. शहरातील कामांचे टेंडर 16% वाढीव दरानं देण्याचा बालहट्ट कुणाचा? बॅनरमधून विचारला सवाल. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी ही बॅनरबाजी. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश सोहळ्यास भाजप पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती. ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपचे की शिवसेनेचे हेच समजत नाही. भाजपचे माजी नगराध्यक्ष राजन गोरपडे यांनी व्यक्त केली खदखद. ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे पुरावे गहाळ झाल्याची भीती. तर मुंबईतील ईडीच्या झोन 1 या कार्यालयामध्ये काल आगीची घटना. आग लागलेल्या ईडी कार्यालयामध्ये चोक्सी, नीरव मोदी या प्रकरणांच्या नोंदी. नाशिकमधील दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार. समीर पठाण आणि गुफरन तांबोळीची पोलीस कोठडी आज संपणार. हिरणवार टोळीचं नागपुरात दंगली घडवण्याचा होता प्लॅन. तर अविनाश भुसारी हत्याकांडातील चौकशी दरम्यान पोलिसांना मिळाली माहिती. नवी मुंबईतील 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट. तर सीवूड्सच्या शाळेबाहेर पालकांचा आक्रोश मोर्चा. मुख्याध्यापकांना सुद्धा सहआरोपी करण्याची मागणी. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात जामिनीवर सुटलेल्या आरोपीच्या नातेवाईकांकडून साक्षीदाराला धमकी. प्रकरण मिटवून टाका असं सांगत आरोपीचा काका चिरंजीव कदमकडून धमकी. दरम्यान साक्षीदारच आरोपीच्या नातेवाईकाविरोधात पोलिसात तक्रार. अहिल्यानगरात 62 लाख रुपयांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. दरम्यान शहरातील MIDC भागामध्ये असलेल्या गोडाऊनवर छापेमारी. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत आज निकाल लागणार. तर 18 जागांसाठी 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. बाजार समिती निवडणुकीसाठी 96.24% मतदान. सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टींची प्रतिष्ठा पणाला. मालेगावात अतिक्रमण झालेल्या घरांना महसूल प्रशासनाकडून नोटीस. मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. 365 अतिक्रमित घरं, 2 धार्मिक स्थळं आणि 4 व्यावसायिक अतिक्रमणांना नोटिसा. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सावर गावात मेडिकलमध्ये 1 लाखांची चोरी. तर चोरी करतानाचा मोबाईलनं घेतलेला व्हिडिओ व्हायरल. गोंदियाच्या तिरोडामधील बिरसी गावात वीज पडून महिलेचा मृत्यू. शेतशिवारात बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या असता घडली दुर्घटना. दुर्दैवी घटनेमुळे बिरसी गावात हळहळ व्यक्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये 287 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमधून यामुळे नाराजीचा सूर. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूर गावामध्ये कावळीचं थैमान. कावळीमुळे प्रियंका शेंडे या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. कावळीग्रस्त 100हून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू. मागील 4 महिन्यात देशामध्ये 62 वाघांचा मृत्यू. महाराष्ट्रात सर्वाधिक 20 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती. मध्य प्रदेशात सुद्धा 4 महिन्यात 17 वाघांचा मृत्यू. वाघांचा मृत्यूदर सध्या वाढल्यामुळे वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त.